मंडळी नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या मागे जी दिसते ती सीना नदी आहे. सीना नदीचा अभूतपूर्व असा महापूर आपण बघतोय आणि हा जो ज्या ब्रिजवर मी उभा आहे तो कुर्डवाडी बार्शी या ब्रिजवरती आता उभा आहे आणि पूर्णपणे ब्रिजला पाणी लागेल एवढं प्रचंड पाणी या सीना नदीच्या महापुराचं वाहत आहे. हे बघा, हे पाईप, इतके मोठे पाईप इथं वाहून आलेले आहेत. तो लातूरला जाणारा रेल्वेचा ब्रिज आहे, त्या ब्रिजला सुद्धा पाणी लागलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरात म्हणजे या नदीचं हे मुख्य पात्र आहे. इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पलीकडे या नदीचं पाणी शिरलेलं आहे आणि 2 किलोमीटर इकडे अशा पद्धतीनं जवळपास 5 किलोमीटर मधून सध्या ही नदी वाहते. नदीचं पाणी वाहतंय, महापुराचं पाणी वाहत आहे. ज्या सगळ्या लोकांशी आतापर्यंत आपण बोललो, माझ्यासोबत एक स्थानिक पत्रकार सुद्धा आहेत. MSCBचे आपले आवटे साहेब सुद्धा आहेत, ते सुद्धा सांगतील. आवटे साहेब, किती नुकसान झालेलं आहे MSCBचं या सगळ्यामध्ये? वीज नाहीये अनेक दिवस झाले. 2 गावामध्ये उरीतूर आणि पापनसमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसापासून वीज पुरवठा बंद आहे. साधारण 8 ते 10 गावामध्ये 300च्या आसपास ट्रान्सफॉर्मर, जवळपास 300 आसपास ट्रान्सफॉर्मर वाहून गेलेले आहेत किंवा पाण्यामध्ये जागेवरतीच बुडालेले आहेत आणि हजारो मोटारी, शेतकऱ्यांच्या हजारो मोटारी सुद्धा वाहून गेलेल्या आहेत. आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत हर्षलजी. ज्या प्रकारचा हा महापूर आहे, अशा प्रकारची परिस्थिती याआधी कधी या परिसरात निर्माण झाली होती का? तुम्ही मला ब्रिटिशकालीन हा जो पूल आहे जेव्हापासून बनवला तेव्हापासून त्या पुलाला कधी पाणी लागलं नाही असा अनुभव सांगितला. काय स्थिती आहे? गेल्या 5 वर्षापूर्वी या पुलाची बातमी केली होती की पूल हा जीर्ण होत चाललाय. त्याच्यानंतर हा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ब्रिटिशांच्या काळानंतर पहिल्यांदाच मी एका आजोबांची मुलाखत थोड्या वेळापूर्वी घेतलं. त्यांचं वय होतं 88. त्यांनी सांगितलं 88 वयामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं पाणी नदीच्या पात्रात पाहतोय. कालचा आकडा आहे 174 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला. नगर जिल्ह्यातलं पाणी, आष्टी तालुक्यातलं पाणी, परांडा तालुक्यातलं, भूम तालुक्यातलं पाणी या नदीमध्ये येतंय आणि हजारो मोटरा, ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये वाहून गेलंय. आपण जर तिकडे बघितलं सर तर तो रेल्वेचा जो ब्रिज आहे, धोका पातळी ओलांडून वरती 8 फूट पाणी आहे त्याच्या धोका पातळीच्या. रात्री 8 वाजल्यापासून रेल्वेची वाहतूक सुद्धा रेल्वे विभागानं बंद केलेली आहे. फक्त याच्यामध्ये सर लोकांनी पशुधनासाठी ठेवलेल्या गंजी, कडबा, मकाची गुचाडं वाहून गेली. अनेकांच्या गायी, जनावरं वाहून गेलेली आहेत. मोटरा ही तर किरकोळ गोष्ट आहे, परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान काय झालं असेल तर शेतामध्ये लावलेला ऊस सुद्धा मातीसह, बुडक्यासह वाहून गेलेला आहे. बरोबर. आणि मग जर ऊसाची मुळं जी सगळ्यात खोल असतात, ऊस जर त्या मुळात सकट वाहून गेला असेल तर विचार करा छोट्या पिकांचं, सोयाबीन सारख्या पिकाचं काय झालं असेल. आणि या शेतीचा प्राण असलेली माती वाहून गेल्यानंतर ह्या गढूळ पाण्यामध्ये शेतकऱ्याचा ऊस वाहून गेला म्हणजे आपल्या देशाचा साखरेचा गोडवा वाहून गेलेला आहे. पण ती कडू कहाणी शेतकऱ्याची आता येणाऱ्या 100 वर्षामध्ये सुद्धा हे नुकसान भरून निघणार नाही, इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. जमिनीचं, मातीचं नुकसान झालं. मातीचं नुकसान, कारण ती माती परत आणता येणार नाही. जरी सरकारनं मदत केली तरी ती मदत आयुष्याला पुरणार नाही आणि त्या शेतीला सुद्धा पुरणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता पंचनामे करायचे कशाचे? आता पंचनामे पाण्याचे करायचे का सरकारच्या नीतिमत्तेचे करायचे? हा सवाल या ठिकाणी बडे मुद्देमध्ये आपण उचलला पाहिजे, अशी इथल्या शेतकऱ्यांची भावना आहे. आणि आजच आपण या संदर्भातला बडे मुद्दे थेट बांधावरून सीनेचे अश्रू दाखवतोय आपण, त्याचबरोबर वेदनेचा बांध सुद्धा दाखवतोय, बांधावरची वेदना सुद्धा दाखवतोय. आणि ही व्यथा आज राज्यातल्या शेतकऱ्याची आहे, ती सरकारपर्यंत पोहोचावी ही अपेक्षा. इथल्या सरकारला विनंती आहे, आमदारांना, खासदारांना, पुढाऱ्यांना विनंती आहे, एक वेळ शेतकऱ्याच्या बांधावर नाही आलं तरी चालेल साहेब, पण मंत्रालयामध्ये मात्र विशेष अधिवेशन बोलवून याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि ओला दुष्काळ राज्यामध्ये जाहीर करावा. तुमची गरज बांधापेक्षा मंत्रालयात आवाज उठवण्यासाठी लोकांनी तिथं पाठवलंय, ही इथल्या शेतकऱ्यांची भावना आहे. सभागृहात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करा ही शेतकऱ्यांची भावना आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलत राहू. धन्यवाद.